एक फ्रेंड आहे आपला यज्ञेश चव्हाण म्हणून, त्याची एकाच व्हिडिओ आली. तो रबालीवरून ठाण्याला जाणाऱ्या गाडीमध्ये बसला. त्या गाडीमध्ये एक आजी आजोबा होते आणि एक मुलगा होता आणि त्या गाडीमध्ये जास्त गर्दी नव्हती. तो मुलगा त्या आजीकडे सतत घाणेरड्या नजरेने बघत होता. ते आजोबाला समजलं. तो आजोबा आजीला घेऊन साईडला बसला. त्याच्यानंतर यज्ञेश चव्हाण आणि त्याची गर्लफ्रेंड त्या गाडीमध्ये बसले आणि त्यांच्या सोबत सुद्धा तसंच झालं. तो मुलगा ते यज्ञेशच्या गर्लफ्रेंडकडे बघत होता. तर त्या दोघांनी विचार केला की जाऊ दे. मग ठाणे स्टेशन आल्यानंतर ते आजी आजोबा उतरले. त्याच्या मागनं यज्ञेश चव्हाण आणि त्याची गर्लफ्रेंड उतरले. त्याच्यानंतर तो मुलगा उतरला आणि धक्का मारून टचिंग वगैरे करायला लागला. तर यज्ञेशने म्हटलं की बाबा काय झालं, हे काय करतो. तर तो शिवी गाणं वगैरे झालं. ते वेगळ्या करण्यात मला की वगैरे वगैरे बोलवलं. तर ते आजोबा आले नंतर आणि त्या आजोबांनी विचारलं की मला काय झालं. तर त्या यज्ञेशने म्हटलं की असं प्रकरण झालं. आजोबांनी सुद्धा तेच सांगितलं की हा असा घाणेरड्या नजरेने बघून सांगितलं. यज्ञेशने डिसाईड केलं की ह्याला पोलीस स्टेशनला नेऊ म्हणून. तर तिथे पोलिसांचा रिस्पॉन्स आला. तर यज्ञेशने त्या मुलाला रिटर्न आणलं आणि त्याच्या फ्रेंड्सला बोलवलं आणि त्यांच्या प्रकारे त्यांनी त्या मुलाला धडा शिकवलं. आणि एक सांगायचं आहे की जर तुम्ही गर्ल्स किंवा वुमेन्स असाल तर तुम्ही लेडीज डब्यामध्ये जा. त्याच्यामध्ये तुम्हाला सिक्युअर फील होईल. तर त्या डब्यामध्ये गर्दी असेल तर तुम्ही जेंट्स डब्यामध्ये गेले तर सेफ्टीने जावं. किसी और लड़की के साथ करेगा क्या? किसी को भी अच्छे से देखेगा। अभी भी नहीं। कौन सी भी लड़की को ना अच्छे से देखेगा, तेरी बात नहीं।